नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सावंत आपल्या मराठी रहस्यमय कथा या लाडक्या चॅनेलतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आजच्या कथेचा विषय आहे कॅमेरा एक रहस्य भाग 1। लग्नाचे फोटो काढत काढत शेवटी शैलेश मेहनतीने एक छोटासा फोटो स्टुडिओ सुरू करतो। त्याची फोटो काढायची आवड आणि कौशल्य यामुळे त्याच्या फोटोंचे सर्वजण स्तुती करायला लागतात। त्यामुळे हळूहळू तो त्याच्या भागामध्ये चांगला फोटोग्राफर म्हणून खूपच लोकप्रिय होतो। व्यवसाय छान चालला होता आणि त्यामधूनच शैलेश त्याचं घर व्यवस्थित चालवत होता। शैलेश या व्यवसायात जरी नवखा असला तरी त्याला नेहमी नवीन नवीन शिकण्याची आणि करण्याची खूप आवड होती। त्यामुळे तो कंटाळा कधीच करत नसे। एकदा तो त्याच्या स्टुडिओमध्ये नेहमीसारखाच फोटो काढत होता। तितक्यातच त्याच्या कॅमेरामध्ये काहीतरी खराबी होते आणि कॅमेरा बंद पडतो। तो कस्टमरला झालेला प्रॉब्लेम सांगतो तेव्हा अरे काही हरकत नाही शैलेश, तू मला कॉल कर, मग मी पुन्हा येईन असे म्हणत तो ओळखीचा कस्टमर निघून जातो। शैलेश विचार करू लागतो की आज जर त्याच्याकडे एक स्टँड बाय कॅमेरा असला असता तर ह्या कॅमेऱ्याला रिपेअरिंगला दिलं असतं, म्हणजे आपलं काम चालू राहिलं असतं। आता कॅमेऱ्याला रिपेअरिंगला टाकले की आपण काहीच काम करू शकणार नाही। दुसरा काहीच पर्याय नसल्याने शैलेश स्टुडिओ बंद करून आधी विनायक इलेक्ट्रॉनिक्समध्ये कॅमेरा दाखवायला जातो। विनायक इलेक्ट्रॉनिक्सचा मालक विनायक शैलेशला चांगला ओळखत असतो। तो कॅमेरा चेक करतो आणि शैलेशला सांगतो की अरे शैलेश, हा कॅमेरा खूपच महागडा आहे आणि ह्याचा एक महागडा पार्ट पण गेला आहे। आपल्या गावात मिळणार पण नाही, तेव्हा शहरात जावं लागेल, वेळ लागेल, 3-4 दिवस तरी लागतीलच। आता 3-4 दिवस मी काम कसे करणार असे विचारताच विनायक त्याला त्याच्याकडचा एक कॅमेरा देतो आणि सांगतो शैलेश, तुझा कॅमेरा रिपेअर होईपर्यंत माझा कॅमेरा तू वापर। शैलेश तो कॅमेरा हातात घेतो तर तो कॅमेरा जुन्या काळात प्रसिद्ध असलेला रोलवाला कॅमेरा असतो। त्याने फोटो काढल्यानंतर त्याचे प्रिंट्स डार्क रूममध्ये बनवायला लागणार होते। आजच्या डिजिटल युगात रोलवाला कॅमेरा कोण वापरतो, पण कॅमेरा ठीकठाक होता, शैलेशलाही तो चालवता येत होता। आता आपल्याकडे काही पर्याय नाही म्हणून तो कॅमेरा घेऊन सरळ स्टुडिओमध्ये जाऊन त्याचं काम करत बसतो की तितक्यातच एक कस्टमर येतो। नमस्कार, माझं नाव कृष्णा देसाई आहे, मला काही पासपोर्ट साईज फोटोज हवे आहेत। शैलेश त्याला फोटो रूममध्ये बसायला सांगतो आणि सर्व लाईट्स कॅमेरा सेट करायला लागतो। सर्व सेट करून झाल्यानंतर शैलेश त्याचे काही फोटोग्राफ्स घेतो। तुम्ही उद्या सकाळी या, मी तुमचे कॉपीज तयार ठेवतो असे शैलेशने सांगताच ती व्यक्ती निघून जाते। शैलेश रात्री ते फोटो डार्क लाईटमध्ये डेव्हलप करतो। प्रिंट सुकत ठेवून स्टुडिओ बंद करून कॅमेरा घरी घेऊन जातो। दुसऱ्या दिवशी सकाळी शैलेश वर्तमानपत्र वाचायला घेतो। वर्तमानपत्रातील एका बातमीने त्याचं लक्ष वेधून घेतलं जातं। बातमी होती, हायवेवरून जात असताना एका बाईकला बसने उडवले। त्याच्याच भागातली बातमी असल्याने शैलेश उत्सुकतेने ती वाचतो। काल दिनांक 15 जानेवारी रोजी संध्याकाळी 8:30च्या सुमारास एका बाईकला रस्त्यावरून जात असताना बसने जोरदार टक्कर दिल्याने बाईकस्वार जखमी अवस्थेत त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू। मृताचे नाव कृष्णा देसाई आहे असे त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरून समजते। शैलेश पूर्ण बातमी वाचतो, पण सारखं त्याचं लक्ष त्या नावाकडे जात असतं। कृष्णा देसाई नाव ओळखीचं वाटत होतं, पण त्याला आठवत नव्हतं। शैलेश थोडा मेंदूला जोर देतो तेव्हा त्याचे डोळे मोठे होतात, तोंडातले शब्द तोंडातच राहून जातात। शैलेश विचार करू लागतो, अरे हा तर कालच 8च्या सुमारास आपल्या स्टुडिओमधून फोटो काढून गेला होता। त्याचे फोटोसुद्धा आज तो येऊन घेऊन जाणार होता, म्हणजे स्टुडिओतून घरी जातानाच त्याचा अपघात झाला का? आपल्याला भेटला ती त्याची शेवटची भेट होती असे बोलत शैलेश त्याचे डेव्हलप झालेले फोटो बघायला लवकर स्टुडिओमध्ये जायला निघतो। शैलेश स्टुडिओमध्ये पोहोचताच कृष्णा देसाईचे डेव्हलप झालेले फोटो बघतो। फोटो बघून त्याचं स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही। त्याची त्या फोटोवरून नजरच हटत नाही, अक्षरशः जिवंत फोटो वाटत असतात। त्याने आजवर त्याच्या महागड्या कॅमेऱ्यामधून इतके फोटो काढलेत, पण इतके सुंदर आणि अप्रतिम फोटो शैलेश पहिल्यांदाच बघत होता। मनातल्या मनात त्याला थोडी गिल्ट पण वाटत होती, आपण ह्या कॅमेऱ्याबद्दल किती चुकीचा विचार केला होता। उलट आपल्या महागड्या कॅमेऱ्यापेक्षा हा विंटेज कॅमेरा असून सुद्धा एवढे भारी फोटो देतोय हे बघूनच तो भारावला होता। तेवढ्यात एक कस्टमर फोटो काढायला येतो। शैलेश कॅमेरा घेऊन फोटो क्लिक करणार इतक्यात बटनच क्लिक होत नाही। तो खूप प्रयत्न करतो पण फोटो क्लिक होत नाही। कदाचित बटन लॉक झालं असेल म्हणून शैलेश थोडा रागानेच विनायककडे जातो। विनायककडे जाईपर्यंत शैलेशचा राग थोडा निवळलेला असतो।
आता शैलेश विनायकला कॅमेऱ्यातील प्रॉब्लेम सांगतो तेव्हा विनायक कॅमेरा हातात घेतो आणि चेक करण्यासाठी शैलेशवर कॅमेरा रोखून फोटो क्लिक करतो. तर काय फोटो क्लिक होतो. शैलेश हे बघून आश्चर्यचकित होतो. तेव्हा विनायक त्याला म्हणतो, आता तू माझा फोटो क्लिक करून बघ बटन प्रेस होतो की नाही ते. आता शैलेश कॅमेरा हातात घेतो आणि विनायकचा फोटो क्लिक करतो. तर फोटो क्लिक होतो. त्याला बरं वाटतं की कॅमेरा चालू आहे. कॅमेरा घेऊन तो सरळ स्टुडिओमध्ये येतो. बघतो तर कस्टमर त्याची वाट पाहत बसलेला असतो. सोबत त्याची बायकोसुद्धा असते. नमस्कार सर, मी तुमची काय मदत करू असे शैलेश त्यांना विचारतात. समोरचा माणूस बोलतो, आमच्या दोघांचे जोडीने फोटो काढायचे आहेत. शैलेशही त्यांना आतमध्ये बसा, तोपर्यंत मी सगळं सेट करून घेतो म्हणून सांगतो. शैलेश सर्व सेट करून झाल्यावर त्यांचे फोटो क्लिक करतो आणि त्यांना उद्या यायला सांगतो. ते बाहेर पडताच थोड्याच वेळाने स्टुडिओच्या बाहेरून लोकांच्या गोंगाटाचा आवाज ऐकायला येतो. काय झाले हे पाहण्यासाठी शैलेश स्टुडिओ बाहेर धावतो. बाहेर खूप लोकांनी गर्दी केलेली असते. शैलेश कशीबशी वाट काढून त्या गर्दीच्या आतपर्यंत पोहोचतो. समोर जे दिसतं ते बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकते. समोर रक्ताच्या थारोळ्यात तेच जोडपे होते जे आताच त्याच्या स्टुडिओमधून फोटो काढून गेले होते. आसपासच्या लोकांच्या बोलण्यातून कळते की त्या दोघांना रस्ता ओलांडताना गाडीने उडवलं होतं. शैलेश हे बघून घाबरतो आणि स्टुडिओमध्ये परत येतो. कालचा प्रसंग अजून त्याच्या मनात घर करून बसलेला असताना हा दुसरा प्रसंग उभा राहिला होता. शैलेश विचार करत करत फोटो रूमची लाईट लावतो. तर जे दृश्य समोर दिसतं ते बघून घाबरून मोठ्याने ओरडतोच. रक्ताच्या थारोळ्यात माखलेला एक माणूस स्टुडिओच्या जमिनीवर पडलेला असतो आणि शैलेशला तो स्टँडवरच्या कॅमेऱ्याकडे बोट दाखवत म्हणतो, हा कॅमेरा माझा आहे, त्याने तू फोटो काढू नकोस. शैलेश हे ऐकून कॅमेऱ्याकडे बघतो आणि पुन्हा त्या माणसाकडे बघतो तर तो माणूस दिसेनासा झालेला असतो. शैलेश बाहेर येतो आणि खुर्चीत बसतो. हे काय विचित्र घडतंय ते बघून तो गांगरूनच जातो. त्याचा कॅमेऱ्यावरचा संशय वाढतो. त्याला खात्री वाटते की नक्कीच या कॅमेऱ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. त्या माणसाने जे सांगितलं ते त्याच्या ध्यानीमनी यायला लागतं. हा कॅमेरा त्याचा आहे आणि तो सांगतोय की फोटो काढू नकोस म्हणून, आणि मी तिघांचे फोटो काढलेत आणि तिघेही अपघाताने मरण पावले. ही नक्कीच साधी गोष्ट नाही. आता विनायकच काय ते सत्य सांगेल म्हणून तो घाईनेच विनायककडे निघतो. रसिक हो, आजची ही रहस्यमय कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला लाईक व कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर शेअर व सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटू कॅमेरा एक रहस्य भाग 2 मध्ये. धन्यवाद.